परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी मदनजी रेनगडे पाटील यांचा नमस्कार, राम राम. बंधूंनो, आज तुमच्या समोर येण्याचा जो योग आला तो यासाठी की गेल्या काही दिवसापासनं आमच्या शिवप्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये आम्हाला असे निदर्शनास आले की इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकरी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जर यांची तुलना केली तर परभणी जिल्ह्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे आणि यांना जर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की परभणीमध्ये फार मोठं मार्केट नाही आहे, उद्योगधंद्याच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे परभणी जिल्हा हा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत खूप पाठीमागा आहे. आणि म्हणून झिरो ग्राउंड लेवलला जेव्हा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत त्या आपण प्राधान्यक्रमाने केल्या पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची स्वतःची कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही त्या कामाची सुरुवात ऑलरेडी केलेली पण आहे. आणि म्हणून शेतकरी कंपनी काय असते, शेतकरी कंपनीचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो आणि शेतकरी कंपनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मिळून का केली पाहिजे याविषयी अगदी मी तुमचा फारसा वेळ न घेता 2 मिनिटात या शेतकरी उत्पादक कंपनीची आपल्यास माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नेमकं काय, तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मिळून एक कंपनी स्थापन करणे म्हणजे ती शेतकरी कंपनी आहे. म्हणजे एकाची ताकद कमी पडते, मग अनेकांची ताकद जर एकत्र झाली तर आपण शेतीमालाला योग्य भाव मिळवून घेऊ शकतो, हमी भाव प्राप्त करून घेऊ शकतो, आपण प्रक्रिया उद्योग करू शकतो कंपनीच्या माध्यमातून. त्यामुळं होतं काय की बघा, शेतकरी उत्पादक कंपनी बऱ्याच लोकांना, शेतकऱ्यांना माहीत नाही की म्हणजे शेतकरी कंपनी नेमकं काय काम करते बाबा, आणि शेतकरी कंपनीचं म्हणजे तिचा मुखिया कोण असतो. तर लक्षात घ्या, जो शेतकरी त्या कंपनीमध्ये स्वतःचा शेअर्स घेतो तो त्या प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीचा मालक असतो आणि तो चांगले निर्णय घेऊ शकतो स्वतःचे स्वतः. तर मला सांगायचा एकच हेतू आहे की शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या योजना प्राधान्यक्रमाने ह्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळत असतात. त्याचा फायदा नंबर 1 आहे. फायदा नंबर 2 असा असतो की आज समजा एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगेल की आपलं सोयाबीन तो भाव आपल्या हातात नाही आहे, उत्पादन करणं आपल्या हातात आहे, परंतु त्याला दर किती मिळेल, त्याला काय भाव मिळेल हे मात्र मधल्या दलालांच्या हातात आहे, व्यापार उद्योगाच्या हातात, उद्योगधंदेवाले जे लोक आहेत त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून हे भाव आपल्या हातात असणं आवश्यक आहे. आणि म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी काय करते तर मला सांगायचा हेतू एवढाच आहे की समजा मार्केटमध्ये सोयाबीनला 5,000 रुपये भाव आहे, तर शेतकरी उत्पादक कंपनी जर आपण स्थापन केली, अर्थात सर्व शेतकरी जर आपण एकत्र आलो तर त्याचा भाव आपल्याला 500 ते 1000 रुपयाने जास्त मिळू शकतो. आपण स्वतःची प्रक्रिया उद्योग उभे करू शकतो, आपण सीड उत्पादन करू शकतो. एक नाही तर अनेक फायदे या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला होतात. आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, आम्ही पुढाकार घेतला, आम्ही नक्की मेहनत करू, परंतु आम्ही एकटं तुमच्या सहकार्याशिवाय करू शकणार नाही. आणि म्हणून परभणीतल्या शेतकऱ्यांचा विकास जर आपल्याला साधायचा असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकणार नाही आहे, परंतु आपण परभणीमध्ये या सगळ्या ऑफलाईन मिटिंगा घेणार आहोत. आमच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सुद्धा मी तुम्हाला अहोरात्र तिथं म्हणजे बसून असतो. लक्षात घ्या, 10 दिवस मी परभणीला देत असतो, तर 10 महिन्यातले 10 दिवस कार्यालयामध्ये मी असतो. कोणाच्या काही अडचणी असतील तर जे उड्या महादेवापाशी आपलं कार्यालय आहे शिवसेनेचं, त्या कार्यालयामध्ये आपण यावं. ज्या काय आपल्या अडीअडचणी असतील, समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी दर 4 दिवसाला आपण महिन्यामध्ये किमान आपण 5 मिटिंगा परभणीमध्ये घेणार आहोत.
तर माझा एकच हेतू आणि उद्देश आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि त्याने उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहे. एवढंच नाही तर तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या अडचणी असतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र तुमच्या पाठीमागं आहोत. काळजी करू नका. आणि म्हणून मला एवढाच तुम्हाला संदेश द्यायचा होता की तुमच्या सेवार्थ आम्ही प्रत्येक गावामध्ये एक महिला नियुक्त केलेली आहे तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी. त्या अडचणीसुद्धा त्या महिलेला सांगाव्या आणि स्वतः जर तुम्हाला माझी भेट घ्यायची असेल तरी मी तुम्हाला भेटीसाठी सदैव उपलब्ध असणार आहे. एवढं बोलतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.